ट्रान्स हार्बर लाईनवरील लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे। नेरूळ स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झालाय। पनवेलवरून ठाण्याला जाणारी लोकल ही खोळंबलेली आहे। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। ट्रान्स हार्बर लाईनवर तांत्रिक बिघाड झालेला आहे। नेरूळ इथं हा तांत्रिक बिघाड झाल्याचं कळतंय। अनेक प्रवासी हे रुळावरून चालणं पसंत करतायत। लोकल ऐन गर्दीच्या वेळी मात्र रखडलेल्या आहेत। पनवेलवरून ठाण्याला जाणारी लोकल नेरूळ इथं तांत्रिक बिघाड झाल्यानं बंद पडलेली आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांच्याकडून। आकांक्षा, सकाळची वेळ, गर्दीची वेळ, अनेकांना आपली कार्यालयीन वेळ गाठायची असते, पण यावेळी मात्र लोकलचा खोळंबा। नक्कीच पनवेलवरून ठाण्याला जाणारी जी लोकल आहे ती नेरूळ येथे तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडली आहे। त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। पाहायला गेलं तर ट्रान्स हार्बर लाईनवर ही तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळेच हा सर्व खोळंबा रेल्वेचा झालेला आहे। पाहायला गेलं तर आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे प्रवासी आहेत जे रेल्वे रुळावरून निघाले, कामाला निघताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचसोबत ही जी घटना आहे ती सकाळी 9:30 दरम्यान घडली असली तरी आता तांत्रिक बिघाड आहे ते दूर करण्याचं काम सध्या सुरू आहे। सध्या परिस्थिती काय आहे आकांक्षा? साधारणतः याला किती काळ लागेल याविषयी काही माहिती मिळतेय का लोकल सेवा पूर्ववत होण्याच्या दृष्टीने? पाहायला गेलं तर आता आज शनिवार आहे आणि सकाळची वेळ आहे। सर्व जे नागरिक आहेत ते कामावर जायला निघतात आणि ही जी घटना आहे ती 9 ते 9:30 दरम्यानच्या सुमारास घडली। नेरूळ येथे घडली, तांत्रिक बिघाड झाली। घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आहेत ते घटनास्थळी पोहोचले आहेत। तांत्रिक बिघाड दूर करण्याचं काम सध्या सुरू आहे। काही वेळातच जी रेल्वे आहे ती पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता आहे। निश्चित। आकांक्षा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।